मित्रांनो, गोपीनाथ बाळू इंगुळकर हा मूळचा वेल्हे तालुक्यातील सुरवड या गावचा रहिवासी. तो सध्या पुणे येथील दुग्गड शाळेजवळ सच्चाई माता मंदिराजवळ कात्रज येथे राहण्यास आला होता. वास्तविक हे घर त्यांच्या सासऱ्यांचे होते. त्यांच्या खोलीमध्ये तो परिवारासह राहत होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी राणी वय 32, मुलगी सुप्रिया वय 10 असे राहत होती. तर त्याचा मुलगा स्वराज वय 13 हा त्याच्या मामाचे गाव वामनवाडी तालुका वेल्हे येथे शिक्षणासाठी राहत असतो. गोपीनाथ हा मार्केट यार्डमध्ये काम करत असायचा. त्याचा मोठा भाऊ संभाजी याने त्याला कामाधंद्याला लावले होते, कारण संभाजी हा पुण्यामधील मार्केट यार्ड परिसरामध्ये गेली 15 वर्षापासून गाळा दिवाणजी म्हणून काम करतो. तो सध्या वृंदावन कॉलनी संतोष नगर येथील सरनोबत बंगल्याशेजारी कात्रज पुणे येथे राहतो. दोघे भाऊ मार्केट यार्ड परिसरामध्ये काम करत असल्याने दोघांचेही प्रपंच चांगल्या प्रकारे चालत होते. ते दोघे भाऊ सणाला एकत्र येत असायचे. बऱ्यापैकी सदन असे हे कुटुंब होते. ते यात्रा व सणाला गावाला जायचे. गावामध्ये त्यांना थोडीफार शेतजमीन असल्याने ते भात लावणीला गावाला येत जात असायचे. ते दोघे भाऊ एका विचाराने राहत असायचे. त्यांचा एकमेकांवर जीव होता. सारे काही सुरळीत सुरू होते. पण गोपीनाथ सासरवाडीत राहण्यास आला होता, त्यामुळे त्याच्या पत्नीचे परिवारातील सगळ्यांशी आपुलकीचे संबंध असणे स्वाभाविक होते. त्यात काही गैरही नव्हती. पण राणीने याचा गैरफायदा घेतला होता. राणीच्या जवळच्या नात्यामधील नितीन शंकर ठाकर वय 45 हा मुरुम बुद्रुक तालुका वेल्हे येथे राहणारा होता. तो अधूनमधून राणीला भेटण्यासाठी घरी येत जात होता. तो 45 वर्षाचा तर ती 32 वर्षाची होती. दोघांच्या वयात मोठे अंतर होते. तसेच तो तिच्या माहेरच्या नात्यामधील असल्याने सुरुवातीला गोपीनाथला काही वाटत नव्हते. मात्र त्याचे गेल्या काही दिवसापासून जास्तच येणे जाणे वाढले होते. तो राणीची समक्ष भेट झाली नाही तर मोबाईलवर व्हॉट्सअपवर कॉल करून बोलत असे. या गोष्टीचा गोपीनाथला संशय येऊ लागला होता. गोपीनाथ कामावर गेला की नितीन हा घरी येत असायचा. तो ड्रायव्हर काम करत असल्यामुळे त्याला जसा वेळ मिळेल तसा तो राणीच्या सहवासात घालू लागला. हे मात्र गोपीनाथला खटकू लागले. काला तर नितीन निवांत राणीसोबत गप्पा मारत बसलेला दिसे. तीही त्याच्याशी आपुलकीने वागत होती. दुसरीकडे तिचे गोपीनाथसोबतचे वागणे मात्र बदललेले होते. तिच्या वागण्यातील बदल गोपीनाथला जाणवला होता. त्यातून तो तिच्यावर संशय घेऊन वाद घालू लागला. पण तिने त्याला जशाच तसे उत्तर देण्यास सुरुवात केली होती. ती आपल्याला जुमानत नाही हे गोपीनाथच्या लक्षात आले. तो पुरता हतबल झाला. असेच काही दिवस निघून गेले. मात्र गोपीनाथला त्या दोघांचे प्रेमसंबंध असल्याची पक्की जाणीव झाली. त्यामुळे अस्वस्थ झाला. त्याचा स्वभाव चिडचिडा झाला होता. तर तो तिला नकोच होता. त्यामुळे त्याला बघितले की तिला राग येत होता. परिणामी दोघा पती पत्नींमध्ये किरकोळ गोष्टीवरून वाद होऊ लागली. गोपीनाथ राणीला बडबड करू लागला की राणी फोन करून नितीनला सांगायची. ती म्हणायची, अरे नितीन हा माझा नवरा आपल्या दोघांच्या संबंधावरून सतत बोलत असतो. संध्याकाळी मी फोनवर तुझ्यासोबत बोलू लागले की तो मला शिवीगाळ करतो. मला त्याच्या अशा वागण्याचा खूप कंटाळा आला आहे. काहीतरी करून माझ्या नवऱ्याचा बंदोबस्त करायला पाहिजे. नितीन तिला म्हणायचा, सांग काय करायचे ते. तो तिच्यासाठी काहीही करायला तयार होता. आपल्या प्रेमात गोपीनाथ अडसर ठरतो. त्यामुळे तो दूर केला तर आपण निवांत सुख भोगत राहू असं त्या दोघांनी विचार केला. ठरल्याप्रमाणे त्या दोघांनी त्याचा काटा काढायची ठरवली. दिनांक 22 सप्टेंबर 2024चा तो दिवस होता. या दिवशी संध्याकाळी गोपीनाथ जेवणासाठी घरी आला होता. किरकोळ कारणावरून पुन्हा दोघांमध्ये वाद झाले. ते दोघेही एकमेकांशी अरेकारेच्या भाषेत बोलू लागले. त्यामध्ये दोघांची तू मे सुरू झाली. अशात बराच वेळ निघून गेला. दरम्यान राणीने नितीनला फोन करून बोलावून घेतले. तिचा फोन आल्यावर तडक नितीन तिच्या घरी आला. दरम्यान राणीने पती गोपीनाथला झोपेची गोळी दिली होती. त्याला गुंगी येऊ लागली होती. तो गुंगीत असतानाच नितीन आलेला पाहून तो भडकला. परक्या पुरुषासाठी आपली बायको आपल्याशी वाद घालते हे पाहून
गोपीनाथचे पित्त खवळले. त्यातून पेटलेल्या वादात राणीने व नितीनने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या तोंडावर उशी दाबून धरली. श्वास गुदमरल्याने तो तडफडू लागला. तेव्हा नितीनने त्याचे पाय दाबून धरले आणि राणीने गोपीनाथचा गळा आवळला. काही वेळातच गोपीनाथ फरशीवर कोसळला आणि बेशुद्ध पडला. तो निश्चित पडलेला पाहून नितीन तिथून निघून गेला. मग राणीने तिथून जवळच राहत असलेल्या भावाला म्हणजे कृष्णा बोडके याला बोलावून घेतले. तसेच गोपीनाथचा चुलत भाऊ लक्ष्मणलाही कुठून तरी हा प्रकार समजला. तोही तातडीने आला. गोपीनाथची अवस्था पाहून त्याने लगेच गोपीनाथचा भाऊ संभाजीला हा प्रकार कळवला. मग लागलीच संभाजी मार्केट यार्डवरून आपला मित्र दत्तात्रय कोरडे राहणार आंबेगाव पठार याला घेऊन कात्रजला गोपीनाथ राहत असलेल्या घरी आला. त्याने घरी येऊन गोपीनाथला पाहिले असता तो फरशीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. त्याच्या गळ्यावर रक्ताची डाग व गळ्याच्या दोन्ही बाजूने खरचटलेली दिसत होती. त्यावेळी संभाजीने गोपीनाथची पत्नी राणीला विचारले, काय झाले होती? त्यावेळी राणीने सांगितले, काल रात्री आमच्या दोघांमध्ये भांडणे झाली आणि त्यामध्ये ते पडले. एवढेच बोलून ती गप्प बसली. तिचे बोलणे थांबताच संभाजीने गोपीनाथला औषध उपचारासाठी कात्रज येथील साई स्नेहल हॉस्पिटलमध्ये नेले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून गोपीनाथ यास पुढील उपचारासाठी भारती हॉस्पिटल येथे घेऊन जाण्यास सांगितले. भारती हॉस्पिटल येथे घेऊन गेला असता तेथील डॉक्टरांनी गोपीनाथ यास तपासून सांगितले की तो उपचारापूर्वीच मयत झाला आहे. भारती हॉस्पिटल येथे प्रशासनाने तात्काळ भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला संपर्क केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तिथे येऊन पोहोचले. पोलीस कर्मचाऱ्यांनी गोपीनाथच्या मृतदेहाची बारकाईने पाहणी करून मृतदेह ससून येथील रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गळा दाबून खून झाल्याचे सांगितले. गोपीनाथच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करून भाऊ संभाजी याच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेहाचे सोपस्कार झाल्यानंतर लगेचच संभाजी इंगुळकर यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता संभाजीने रीतसर फिर्याद नोंदवली. माझ्या भावाची पत्नी राणी व तिच्या नात्यामधील नितीन शंकर ठाकर या दोघांचे प्रेमसंबंध होते. नितीन सतत माझ्या भावाच्या घरी येत असायचा. ते गोपीनाथला आवडत नसायचे. त्या दोघांमध्ये सतत भांडणं होत असायची. नितीन व राणी यांच्या संबंधामध्ये गोपीनाथचा अडथळा येतो म्हणून त्या दोघांनी संगमताने खून केला असल्याची फिर्याद नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने संशयित महिला आरोपी राणी हिला ताब्यात घेतली. तिच्याकडे विचारपूस केली असता ती सुरुवातीला पोलीस अधिकाऱ्यांना वेगवेगळी खोटी माहिती देऊन विरोधाभास निर्माण करत होती. दरम्यान पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे या महिला कर्मचाऱ्यांनी राणीकडे तपास करण्यास सुरुवात केली असता तिच्यावर अनेक प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर तिने घडलेले सर्व काही सांगितले. राणीला अटक केल्यानंतर सहाय्यक पोलिसांनी राणी व नितीन यांच्यातील तांत्रिक विश्लेषण करून त्याचे लोकेशन मिळवले. त्याला सापळा लावून ताब्यात घेण्यात आले. तो सुरुवातीला यात माझा काही संबंध नाही असे म्हणत होता. मात्र त्याला भारती विद्यापीठ पोलिसांचा खाक्या दाखविला असता तो सुतासारखा सरळ झाला. त्याने या गुन्ह्यामध्ये राणीला मदत केल्याची कबुली दिली. त्या दिवशी गोपीनाथची तब्येत बरी नव्हती म्हणून त्याच्या घरामध्ये असणाऱ्या गोळ्या खाण्यास त्याने राणीकडे मागितले असता राणीने त्याला झोपेच्या गोळ्या खाण्यास दिल्या. तो झोपेच्या अधीन झाला असता त्याचा गळा दाबून खून केल्याची कबुली तिने दिली. मित्रांनो, अनैतिक संबंध ही एक कीड समाजाला मोठ्या प्रमाणात लागली आहे. घर संसार पती मुले बाळे असूनही महिलेचा पाय घसरतो तेव्हा साऱ्यांचीच वाताहत झाल्याशिवाय राहत नाही. परगावात कामानिमित्त राहताना परपुरुषाचे प्रेमसंबंध निर्माण होण्याचे प्रमाण जास्त असते असे मानले जाते. पण माहेरी राहत असताना माहेरच्या नात्यातील तेही 12-13 वर्षांनी मोठ्या पुरुषाचे अनैतिक संबंध ठेवल्याची घटना कात्रज पुणे येथे उघडकीस आली. इतकेच नाही तर या संबंधात अडसर ठरतो म्हणून तिने पतीचा गळा आवळला. तेव्हा तिच्या प्रेमी नितीच्या
पतीचे पाय दाबून धरली. प्रियकराच्या साथीने पतीचा खून करून आपल्या 3 लेकरांना पोरकी बनवणारी ही महिला आणि तिचा प्रेमी हा तुरुंगात गेले आहेत. तुम्हाला काय या सत्य घटनेबद्दल वाटते? तुमचे मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, अशाच प्रकारे सत्य घटना ऐकण्यासाठी या चॅनेलला पुन्हा भेट द्या. तर चला पुन्हा भेटूया एका सत्य घटनेसहित. तोपर्यंत धन्यवाद.